14 जून रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि जागतिक रक्तदान दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई मनसेतर्फे एक सामाजिक उपक्रम राबवण्यात आला। या भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन रक्तदान चळवळीतील कार्यकर्ते विनायक अपराज यांच्या हस्ते पार पडले। या शिबिराचे आयोजन मनसे प्रवक्ते व नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। या उपक्रमात नवी मुंबईतील सामाजिक संघटना, महिला बचत गट, विरंगुळा केंद्रातील ज्येष्ठ नागरिक, मनपा कर्मचारी आणि मनसेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या शिबिरात एकूण 120 रक्तदात्यांनी रक्तदान केले। या रक्तदानामुळे जवळपास 500 ते 700 रुग्णांचे प्राण वाचू शकतात, असे समाधान गजानन काळे यांनी व्यक्त केले। प्रत्येक रक्तदात्याचे योगदान अमूल्य आहे, समाजासाठी ही खरी सेवा आहे, असे ते म्हणाले। यावेळी केमिस्ट ब्लड बँक सानपाडा यांना मनसेकडून प्रशस्तीपत्र देण्यात आले होते। रक्तदान शिबिरादरम्यान एक 2.5 वर्षाच्या चिमुकल्यासाठी AB+ रक्ताची तातडीने गरज निर्माण झाली। याबाबत सानपाडा विभाग अध्यक्ष योगेश शेटे यांना नातेवाईकांचा फोन आला। त्यांनी तत्काळ केमिस्ट ब्लड बँकेशी संपर्क साधून डॉक्टर व नातेवाईकांमध्ये संवाद घडवून आणला आणि बाळाला आवश्यक रक्त उपलब्ध करून देण्यात आले। त्यामुळे त्या चिमुकल्याचे प्राण वाचले। एकीकडे रक्तदान हे समाजासाठी महत्त्वाचं आहेच, पण अशी तातडीची मदत ही खऱ्या सामाजिक कार्याची ओळख ठरते। मनसे नवी मुंबईचा हा सामाजिक उपक्रम एक प्रेरणादायी पाऊल ठरला आहे। माधुरी कांबळे, न्यूज RTR, नवी मुंबई।